तर इकडे मुंबईतल्या दादरमध्ये पायरेटेड डीव्हीडींची होळी मनसे चित्रपट सेनेनं केली। या कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे सपत्नीक उपस्थित होते। तर मराठी चित्रपट कलावंतांची यावेळी उपस्थिती होती। पायरेटेड डीव्हीडी हे चित्रपट सृष्टीपुढचं सध्याचं सर्वात मोठं आव्हान आहे, म्हणून पायरेटेड डीव्हीडीवर चित्रपट पाहू नयेत असं कळकळीचं आवाहन यावेळी कलावंतांनी केलं। त्यांच्याशी आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांनी साधलेला हा संवाद। मनसे चित्रपट कर्मचारी सेनेच्या वतीने दादरमध्ये पायरेटेड डीव्हीडीजची होळी करण्यात आली आहे आणि या कार्यक्रमाला अवघी मराठी चित्रपटसृष्टी अवतरली आहे। आपल्यासोबत मराठी चित्रपटसृष्टीतले कलावंत आहेत, त्यांच्या नेमक्या या पायरेटेड डीव्हीडीज संदर्भात काय भावना आहेत ते आपण जाणून घेणार आहोत। स्वप्नील, तू सांगशील, तुझ्यापासून आपण सुरुवात करू। आमचा मित्र अमय खोपकर, महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेना, सगळे कर्मचारी, आदरणीय राजसाहेब ठाकरे या सगळ्यांच्या उपस्थितीत आज इकडे पायरेटेड डीव्हीडीची होळी आपण केली आणि तुम्ही बघताय खूप मोठ्या संख्येने मराठी कलावंत ह्याला सपोर्ट करण्यासाठी आज इथे आहेत। दोन भावना आहेत, एक तर पायरेटेड डीव्हीडी पायरसी करू नका ही एक भावना आहे आणि दुसरी आज सगळ्यांनी इकडे जी दरवर्षी रंगकर्म्यांची होळी होते ती होळी यावर्षी कॅन्सल करण्यात आली, कारण पाण्याची परिस्थिती खूप भीषण आहे, खूप गंभीर आहे। आपण सगळे मराठी लोक खूप चांगल्या पद्धतीने प्रत्येक सण साजरा करतो, तर सणांच्या अगेन्स्ट आपण नाहीच आहोत, फक्त तो कसा साजरा करावा ह्याचं थोडं भान असावं। कारण आपलेच मराठी लोक, आपले मराठी कलाकार जेव्हा स्वप्नील दा किंवा आम्ही सगळे जेव्हा इंटिरियरमध्ये जातो शूट करायला, तेव्हा कळतं की पाण्याची किती वणवण आहे। तर फक्त होळीसाठी नाही, तर एकंदर 365 दिवस, जसं मगाशी स्वप्नीलदा म्हणाला की तुम्ही तुमच्या आयुष्यातच पाण्याचा वापर जो आहे तोच करा, तर बरं होईल। कारण आपण जर थोडं तरी पाणी वाचवलं तर कोणाला तरी ते प्यायला मिळतं। पुष्कर, एक महत्त्वाचा मुद्दा मांडलास की पायरेटेड डीव्हीडीजच्या माध्यमातून दहशतवादाला मदत केली जाऊ शकते, हा एक गंभीर मुद्दा आहे। हो, म्हणजे आपल्या पोलिसांकडे पुरावे आहेत की या सर्व दहशतवादी कारवाया करणारं पाकिस्तानमध्ये खूप महत्त्वाचं केंद्र आहे, जिथून या पायरेटेड डीव्हीडीज आणि अनऑफिशियल वेबसाईटला पैशांचा पुरवठा केला जातो। त्यामुळे जेव्हा जेव्हा आपण एखादी पायरेटेड डीव्हीडी विकत घेतो किंवा जेव्हा कधी आपण एखाद्या अनऑफिशियल साईटवरनं आपण एखादा आवडता सिनेमा बघतो, तेव्हा आपण आपल्याच देशाविरुद्ध दहशतवादी कारवाया करण्यासाठी पैसा पुरवत असतो। व्हिडिओ जर्नलिस्ट संजीव गुप्तासह दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।